नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय गुरुत्वाकर्षण या पाठाचा पार्ट 4. तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणजे नेमकं काय. याच्या आधी ऑलरेडी आपण गुरुत्वाकर्षण इथून सुरुवात केली होती आणि आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहिले असतील. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भरती ओहोटी म्हणजे काय याच्याबद्दल माहिती घेतली आणि भरती ओहोटी कशामुळे होतं हे सुद्धा आपण जाणून घेतलं. आता पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणजेच काय, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे नेमकं काय. तर क्षितिजलंब दिशेमध्ये सरळ वर फेकलेला जो काही दगड आहे तर त्याचा वेग एकसमान असेल का. म्हणजे बघा की आता आपण इथे उभे आहोत जमिनीवरती, ठीक आहे. इथून मी काहीतरी दगड वर फेकला, ठीक आहे. तर त्याचा वेग वर जाईपर्यंत खाली येईपर्यंत सारखाच असेल का, तर नाही, वेग बदलू शकतो. मग तो काळानुसार सेम राहील की बदलेल, तर अर्थात बदलेल. मग तो कशा प्रकारे बदलेल. तो दगड सतत वर का जात नाही. म्हणजे अर्थातच तुम्हाला असं तुमच्या मनामध्ये असा पण प्रश्न येऊ शकतो की मी दगड वरती फेकला इथून, तर तो वरच गेला पाहिजे ना, खाली कशाला आला. आता अर्थात खाली आला कारण गुरुत्वाकर्षण आहे, इथपर्यंत आपण जाणून घेतलेलं आहे. पण मग इथूनच का खाली आला, इथून का खाली नाही आला. तर आपण जितक्या ताकदीने हा बॉल किंवा दगड जो काही वरती फेकला होता, ती आपण लावलेली ताकद, त्याच्यामुळे त्या दगडाला गती मिळाली होती. आपण काय पाहिलं, ताकद म्हणजेच काय, बल. की एखाद्या वस्तूला जेव्हा आपण बल देतो तेव्हा ती वस्तू एकतर गतीमध्ये जाते किंवा गती निघून जाऊन ती वस्तू स्थिर राहते. ठीक आहे, दोनच आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत. मग आता जेव्हा आपण एखाद्या स्थिर वस्तूला बल लावतोय तेव्हा ती वस्तू काय होते, गतीमध्ये जाते. आता गतीमध्ये गेल्यानंतर ती किती वेळ गतीमध्ये राहणार, हे कशावरती आधारित आहे, जेवढा फोर्स आपण लावू, जेवढं बल आपण लावू. जर आपण जास्त बल लावून फेकला तो दगड, तर तो जास्त वरती जाईल. कमी बल लावून फेकला तर कमी वरती जाईल आणि मग परत खाली पडेल. ठीक आहे. सो आता आपण जितका बल लावू तेवढीच गती त्या दगडाला मिळणार आहे. मग तो दगड जो आहे तर तो व्ही गतीने काय होईल, वर जाईल. आपण ऍज्युम करते की त्याने तो व्ही गतीने वर गेलेला आहे. मग जेव्हा वर गेल्यानंतर त्याची व्ही गती ज्या ठिकाणी 0 होईल, ठीक आहे, जेव्हा त्याची व्ही गती 0 होईल तेव्हा तो परत खाली येणार. इथे 0 झालं तिथे खाली येणार, इथे 0 झालं तिथे खाली येणार. सो बेसिकली एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर तो जो काही दगड आहे तर तो खाली येतो. मग त्याची जी कमाल उंची आहे तर ते कशावरती अवलंबून आहे, आपण किती फोर्स लावलेला आहे, आपण किती बल लावलेला आहे आणि त्या दगडाची वेलोसिटी काय आहे किंवा गती काय आहे. ठीक आहे. सो पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते आणि त्या वस्तूवरती आपण लावलेला बल, त्याच्यापेक्षा जास्त बल जेव्हा पृथ्वीचा असेल तेव्हा ती वस्तू खाली खेचली जाईल. आपण काहीतरी एक्स बल लावला, त्यापेक्षा जर पृथ्वीचा बल वाय बल सपोज जास्त असेल तर ती वस्तू खाली पडेल. ठीक आहे. आणि आपण लावलेला बल जर अजून 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 जास्त असेल तर अर्थात ती वस्तू वरती 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 जात राहील. ठीक आहे. सो बेसिकली आपण लावलेला बल जोपर्यंत जास्त आहे तोपर्यंत वस्तू वरती जाते आणि एकदा का त्याची वेलोसिटी व्ही गती इज इक्वल टू 0 झाली की ती पुन्हा एकदा पृथ्वी तिला खाली खेचते. सो मग पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते, म्हणून कुठल्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. आपण हे पण पाहिलेलं आहे की ही आपली पृथ्वीची भूमी आहे, हा आपला काहीतरी दगड किंवा बॉल आहे, तर याचं जे काही वस्तुमान आहे तर ते कुठे केंद्रित आहे, या मधल्या बिंदूवरती. आणि मग पृथ्वी जे काही तिचं गुरुत्वाकर्षण बल लावणार ते बरोबर ज्या ठिकाणी केंद्रबिंदू असेल त्या वस्तुमानाचा, तिथे ते बल लावलं जातं आणि या वस्तूला खाली खेचलं जातं. ठीक आहे. सो म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिजलंब दिशेमध्ये सरळ खाली पडते. म्हणून आपण पाहिलं की वस्तू इकडे जाऊन खाली पडत नाही, इकडे जाऊन खाली पडत नाही, वरतीच जात नाही, तर ते डिरेक्टली अशी सरळ खाली पडते. याचं कारण असं आहे की पृथ्वीने जे काही गुरुत्वीय बल लावलेलं आहे तर ते बरोबर मध्यबिंदूवरती किंवा केंद्रबिंदूवरती लावलेलं आहे. आपण जेव्हा एखादा दगड क्षितिजलंब दिशेमध्ये सरळ वर फेकतो तेव्हा ते बल त्याला खाली खेचत असतं आणि त्याचा वेग कमी करत असतं. सो आपण काय म्हणतोय की एका पर्टिक्युलर पॉइंट वरती या दगडाचा वेग काय होणार आहे, 0 होणार आहे. मग कशामुळे 0 झालं, तर पृथ्वी काय करते, त्याला सतत खाली खेचते, सतत पृथ्वी पण त्याच्यावरती काहीतरी बल लावते. मग हा एका पॉइंट नंतर काय होतं की पृथ्वीचं बल भारी पडू लागतं आणि वेग कमी होता होता 0 होतो आणि मग ती वस्तू खाली येते परत. आणि सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे दगडाचा वेग काही वेळाने 0 होतो आणि त्यामुळे तो जो काही दगड आहे तर तो खाली पडतो. खाली पण कुठे येतो, पृथ्वीच्या केंद्रबिंदूवरती, कारण हे बल पृथ्वीच्या केंद्राने त्या वस्तूच्या केंद्रावरती लावलं असल्यामुळे ही वस्तू सरळ खाली खेचली जाते. कोण, पृथ्वीच्या केंद्राने. मागील उदाहरणामध्ये आपण महेंद्रवरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे परिणाम जे आहे तर ते काढणार आहोत आता. सो पृथ्वीचे वस्तुमान किती आहे ठरलेलं आहे, रोज बदलत नाही, हीच व्हॅल्यू असणार आहे जोपर्यंत आपण आणि पृथ्वी आहोत तोपर्यंत. ठीक आहे. सो पृथ्वीचं वस्तुमान आहे 6 × 10⁴ किलोग्राम, सच ह्यूज व्हॅल्यू. नेक्स्ट आहे पृथ्वीची त्रिज्या. त्रिज्या म्हणजेच काय, पृथ्वीच्या केंद्रापासून या पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं हे जे काही अंतर आहे त्याला आपण म्हणतो त्रिज्या. त्रिज्या किती आहे, 6.4 × 10⁶ मीटर.
महेंद्रचं वस्तुमान आपण मागच्या उदाहरणामध्ये इथे ऑलरेडी पाहिलं होतं की 75 किलोग्राम इतकं त्याचं वस्तुमान आहे. ठीक आहे. सो महेंद्रचं वस्तुमान आपण M2 ने दाखवूया, पृथ्वीचं आपण M1 ने दाखवलं. आता आपल्याला काय शोधून काढायचं आहे की महेंद्रवरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे परिणाम, म्हणजे महेंद्रवर पृथ्वीचं गुरुत्वीय पृथ्वीकडून किती गुरुत्वीय बल लावलं जातंय. आता या ठिकाणी आपला फॉर्म्युला काय आहे, बल इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू Gm1n2 डिवायडेड बाय अंतराचा किंवा त्रिज्येचा स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एफ. जी ची व्हॅल्यू नेहमी हीच असणार आहे, काही पण झालं तरी पण, कारण ही व्हॅल्यू स्थिर आहे. सो जी च्या जागेवरती ही व्हॅल्यू लिहायची, M1 ची ही व्हॅल्यू लिहायची, M2 ची ही व्हॅल्यू लिहायची, R ची ही व्हॅल्यू आणि तिचा स्क्वेअर करायचा. हे केल्यानंतर जे काय तुम्हाला उत्तर मिळेल ते काय असणार आहे, आपलं बल, आणि बलचं एकक काय आहे, न्यूटन. सो याचा अर्थ हे बल महेंद्र व विराट यांच्या दरम्यान असलेल्या गुरुत्वीय बलाच्या 1.83 इंटू 10⁹ पट आहे. म्हणजे आपण इथे काय काढलं होतं, महेंद्र आणि विराट यांच्या मधलं गुरुत्वीय बल किती आहे. इथे महेंद्र बसलाय, इथे विराट बसलाय, यांच्या दोघांमध्ये पण काहीतरी गुरुत्वीय बल असणार आहे. तर ते इतकं होतं जे की खूपच कमी होतं आणि त्यामुळे ते दोघं चिटकले नव्हते, दूर दूर बसू शकत होते. पण इथे आपण काय बघतोय की महेंद्र आणि पृथ्वी यांच्यामधलं जे गुरुत्वीय बल आहे तर ते खूप जास्त आहे. त्यामुळे महेंद्र जमिनीवरती चालू शकतो, नाहीतर तो हवेमध्ये उडाला पण असता. ठीक आहे. याचं कारण असं आहे की पृथ्वी महेंद्रवरती इतकं बल जे आहे तर ते टाकते की त्याच्यामुळे महेंद्र पृथ्वीकडे खेचून राहतोय, किंवा काय म्हणूया आपण, पृथ्वीचं बल महेंद्रला खेचून धरते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, विराम अवस्थेपासून सुरू करून. आता विराम अवस्था म्हणजेच काय, की ज्या ठिकाणी गती काय आहे, शून्य आहे. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे उंचीवरून खाली पडत असल्यास एका सेकंदानंतर महेंद्रचा वेग किती असेल. म्हणजेच काय की महेंद्र जो आहे तर तो काहीतरी एका अंतरावरती आहे, तिथून तो खाली पडतोय. ठीक आहे. तर त्याचा जो काही वेग आहे खाली येण्याचा पृथ्वीकडे, तर तो किती असणार आहे, एका सेकंदानंतर. सो सुरुवातीला आपण काय पाहिलं, विराम अवस्थेमध्ये आहे म्हणजे सुरुवातीची गती शून्य आहे. गुरुत्वीय बल किती लागते त्याच्यावरती हे आपण आत्ताच इथे शोधून काढलंय, 733 न्यूटन. सो ते काय झालं, आपलं गुरुत्वीय बल झालं. वेळ किती दिली आहे आपल्याला, 1 सेकंदाची. महेंद्रचं वस्तुमान आधीच आपल्याला माहिती आहे 75 किलोग्राम इतकं आहे. आता आपल्याला जर व्ही म्हणजेच काय, किती वेगाने खाली पडते, व्ही स्टँड्स फॉर शेवटचा वेग. ठीक आहे, फायनल वेग किंवा शेवटचा वेग जो आहे त्याला आपण व्ही म्हणतो, आणि यू स्टँड्स फॉर सुरुवातीचा वेग. सो आपल्याला काय काढायचं आहे, शेवटचा वेग किंवा फायनल वेग आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. सो फायनल वेग काढण्यासाठी, व्ही काढण्यासाठी आपल्याकडे काही न्यूटनची समीकरणं आहेत. व्ही इज इक्वल टू सुरुवातीचा वेग प्लस ए म्हणजे त्वरण, टी म्हणजे टाइम. ठीक आहे. तर हा आपला फॉर्म्युला आहे. यातलं व्ही आपल्याला काढायचं आहे. यू ऑलरेडी आपल्याकडे आहे की 0 आहे. टी पण आपल्याकडे आहे 1 सेकंड, पण ए आपल्याकडे नाहीये. त्वरणचा फॉर्म्युला काय आहे, एफ इज इक्वल टू एम, म्हणजेच काय, फोर्स, बल इज इक्वल टू त्वरण मल्टिप्लाय वस्तुमान. ठीक आहे. आता आपल्याला त्वरण काढायचंय तर एफ बाय एम करावं लागेल. एफ काय आहे, 733 न्यूटन. ठीक आहे. एम काय आहे, 75, मास किती आहे महेंद्रचं, 75. सो 733 बाय 75 करा, जे मिळेल ते असणार आहे आपलं त्वरण. त्वरण किती आलं, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता या फॉर्म्युला मधल्या सगळ्या व्हॅल्यूज मिळाल्या, ए ची व्हॅल्यू पण मिळाली त्वरणाची. सगळ्या व्हॅल्यूज या ठिकाणी टाका, 0 प्लस व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय 1 जे मिळालं ते असणार आहे तुमचं फायनल स्पीड किंवा गती, शेवटची गती. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण जे दोन समीकरण आहेत ते सोडवलेली आहेत. आता ही एकमेकांवरती आधारित होती. तुम्हाला एक्झाम मध्ये अशी आधारित समीकरण नाही येणार. एकच समीकरण येईल ज्या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यूज असतील आणि काहीतरी फाइंड आउट करायचं असेल. सो पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी जर पृथ्वी असेल तर चंद्र काय करतो, पृथ्वीच्या भोवती फिरत असतो. सो मग तुम्ही म्हणाल की हा चंद्र पृथ्वीवरती का नाही पडत, किंवा पृथ्वी चंद्रावरती का नाही पडत, असं उलट म्हणायचं म्हटलं तर याचं कारण असं आहे की दोघं पण एक दुसऱ्यांवरती काहीतरी बळ टाकतायत. म्हणजे पृथ्वी पण चंद्रावरती काहीतरी बल लावते आणि चंद्र पण पृथ्वीवरती काहीतरी बळ लावतोय, आणि दोन्ही बाजूने हे जे बल आहे तर ते असल्यामुळे कुणीच कुणावरती पडत नाहीये. ठीक आहे. सो आता पुढे आपण बघतोय की चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात. तर हा चंद्र तर फिरतोच आहे. तुम्हाला हे पण माहिती असेल की बरेचसे उपग्रह भारताने म्हणा किंवा इतर देशांनी म्हणा आपल्या पृथ्वीच्या भोवती ठेवलेले आहेत, की जे पृथ्वीचे निरीक्षण करणं, असं हे जे आपल्याला सॅटेलाइट्स कम्युनिकेशनसाठी वगैरे लागतात ते सगळे सॅटेलाइट्स ठेवलेले आहेत. सो हे सुद्धा पृथ्वीवरती फिरतात. मग हे पृथ्वीवरती पडत कसे नाही, भोवती कसे काय फिरत राहतात. तर अगेन ते सॅटेलाइट्स पण पृथ्वीवरती काहीतरी बल लावतात, पृथ्वी पण सॅटेलाइट वरती काहीतरी बल लावते, जेणेकरून ते दोघं एकमेकांवरती पडत नाहीत किंवा एकमेकांना अट्रॅक्ट नाही करत, धडकत नाहीत. सो त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते. परंतु सफरचंदाप्रमाणे
जसं सफरचंद पृथ्वीवरती पडला तसं काय हे लोक पृथ्वीवर पडतात का? तर नाही. याचं कारण असं आहे की ह्या लोकांकडे पण काहीतरी बल असणार ना, की जे ते पृथ्वीवरती लावत असणार. सफरचंद इतका लहान होता की त्याचं असं काही बल नव्हतंच की ज्याच्यामुळे पृथ्वी पासून म्हणजे पृथ्वीने जरी आकर्षित केलं तरी पण तो येणार नाही. असं काही त्याच्याकडे इतकं मोठं बल नव्हतं, ठीक आहे, किंवा इतकं मोठं त्याचं वस्तुमान नव्हतं. आता पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन, ज्याला आपण छोट्या जीने दाखवतो. सो पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवरती गुरुत्वीय बल प्रवृत्त करत असते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे दुसरा नियम काय होता की जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. म्हणजेच काय, की एखादी वस्तू आहे, एखाद्या वस्तूवरती मी बल लावलं की ही वस्तू इथून इथपर्यंत पोहोचेल, ठीक आहे. या वस्तूची आधी गती काय होती, स्थिर होती, ठीक आहे, 0 होती. त्यानंतर तिची गती सपोज की 5 मीटर पर सेकंड अशी झाली. सपोज करा की तिची गती काय झाली, त्या वस्तूची 5 मीटर पर सेकंड झाली. मग आता काय झालं, त्वरण म्हणजेच काय, वस्तूच्या गतीमधला फरक. दिलेल्या वेळेमध्ये वस्तूच्या गतीमधला जो काही फरक आहे त्याला आपण त्वरण म्हणतो. म्हणजेच काय, की या वस्तूला या शून्यापासून 5 मीटर पर सेकंड पर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागला, तर ते असणार आहे आपलं त्वरण. सो त्वरण म्हणजे काय, दिलेल्या वेळेमध्ये गतीचा फरक किंवा शेवटची गती आणि सुरुवातीची गती यांच्यामधला फरक, याला आपण म्हणतो त्वरण. म्हणजेच हे त्वरण कशामुळे आलं, जेव्हा आपण बल लावला तेव्हाच झालं ना, तेव्हाच ते गतीमध्ये आलं आणि तेव्हाच त्वरण झालं. जर मी बलच लावला नसता तर गतीही आली नसते आणि त्वरण पण झालं नसतं. तर अशा पद्धतीने त्यांना हे सांगायचं आहे की जेव्हा एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त केलं जातं, बल लावलं जातं, तर तेव्हा त्या बलामुळे त्या वस्तूमध्ये गती येते आणि त्यामुळे वस्तूचं त्वरण पाहायला मिळतं. ठीक आहे. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूंचे त्वरण होते. अगेन आता पृथ्वीचा गुरुत्वीय बल पण एक प्रकारचा बलच आहे ना. कधीही जेव्हा बल लावला जातो तेव्हा गतीमध्ये येणं आणि किंवा आता असं अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया की हा जो फुटबॉल आहे तर तो ऑलरेडी गतीमध्येच होता. 5 मीटर पर सेकंडच्या गतीमध्ये होता. म्हणजे याची इनिशियल वेलोसिटी किंवा सुरुवातीची गती काय झाली, 5 मीटर पर सेकंड. आणि मग मी इतका बल लावला की हा बॉल इथे जाऊन थांबला. थांबल्यानंतरची शेवटची वेलोसिटी किंवा गती काय बनली, 0 बनली, 0 बनली शेवटची गती. म्हणजेच या ठिकाणी काय झालं, मी बल लावल्यामुळे त्वरण झालंच ना शेवटी. म्हणजे गती थांबायला पण थोडासा बॉल पुढे सरकणारच आहे. सो त्वरण झालंच. म्हणजे त्वरण झालं म्हणजे प्रत्येक वेळी गती असेल असं नाही, तर गती थांबवणं किंवा गती नष्ट करणं हे पण त्वरणने आपण करू शकतो. सो पृथ्वी जी काही बल लावते आहे कुठल्याही वस्तूवरती, त्यामुळे त्या वस्तूंचं पण त्वरण होत असतं. आणि हे जे काही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होणारं त्वरण आहे त्याला आपण म्हणतो गुरुत्व त्वरण. ठीक आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे जे त्वरण होतं त्याला आपण म्हणतो गुरुत्व त्वरण, जे आपण स्मॉल जी म्हणजे छोट्या जीने दाखवतो. त्वरण ही एक सदिश राशी आहे. सदिश म्हणजे काय, की त्वरण कुठल्या दिशेने होते, म्हणजे फक्त 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्वरण आहे इतकं सांगून उपयोग नाही. तर ते कुठल्या दिशेने होतंय, ते नॉर्थला होतंय का साऊथला होतंय का कुठे होतंय हे पण सांगायचं असतं. त्वरण फक्त त्याची व्हॅल्यू सांगून उपयोग नाही, तर ते कुठल्या दिशेला होते हे सांगायचंच असतं आणि त्यामुळे ती एक सदिश राशी आहे. कारण मग असं होईल की आपण म्हणतोय त्वरण झालं मग इकडे होते दॅट आय डोंट नो, असं नाही पाहिजे. ज्या दिशेने त्वरण होते ती दिशा माहिती असली पाहिजे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिजलंब दिशेमध्ये असते. आता अर्थात आपण काय पाहिलं की पृथ्वी एखाद्या वस्तूवरती कुठून बल लावते, केंद्रापासून बल लावते, ठीक आहे. म्हणजेच पृथ्वीने बल लावल्यानंतर जी त्वरणाची दिशा आहे तर ती नेहमीच कुठे असणार आहे, पृथ्वीच्या केंद्राकडे, म्हणजेच त्या वस्तूच्या टुवर्ड्स डाऊन किंवा खालच्या बाजूला असणार आहे. ही दिशा नेहमी अशीच असणार आहे. आता बघा, आपल्याला त्वरणाचा नियम शोधून काढायचा आहे, ठीक आहे. आपल्याकडे सगळ्यात सुरुवातीला कुठला नियम आहे, आपल्याकडे गुरुत्वीय बलाचा फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू G m1 m2 डिवायडेड बाय r चा स्क्वेअर. हा आपल्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला होता. मी मगाशी तुम्हाला हे पण सांगितलं की जेव्हा एखाद्या वस्तूचं त्वरण होतं तेव्हा ते आपण फोर्स इज इक्वल टू मास इंटू किंवा बल इज इक्वल टू वस्तुमान इंटू त्वरण असं पण दाखवू शकतो. हा पण फॉर्म्युला आणि हा पण फॉर्म्युला, दोन्ही पण फॉर्म्युला सेमच आहे, ठीक आहे. आता बघा, इथे हा जो ए आहे ते कुठलं त्वरण आहे, साधं त्वरण आहे. आपण कुठलं त्वरण बघते, गुरुत्वीय त्वरण, जे आपण कशाने दाखवतो, स्मॉल जी ने. म्हणजे इथे ए लिहिण्याऐवजी काय लिहिलं पाहिजे, स्मॉल जी लिहिलं पाहिजे, ठीक आहे. आता दोन्ही पण फोर्सच आहे, ठीक आहे. मग मी इथे काय करणार, जी m1 m2 बाय r स्क्वेअर इज इक्वल, दोन्ही पण सेमच आहे ना, मग मी दोन्ही फॉर्म्युले अशी लिहू शकते. या ठिकाणी मास 1 काय आहे, पृथ्वीचं मास, अर्थचं मास, आणि या ठिकाणी पण मास काय आहे, अर्थचंच मास आहे. ओके. तर या ठिकाणी मी असं लिहू शकते, सॉरी,
या ठिकाणी वस्तूचा मास आहे, सॉरी वस्तूचा मास आहे, कारण आपण त्वरण कशावरती होते, वस्तूवर होते, सॉरी बल कशावर लावलं होते, वस्तूवर लावला जातोय. सो वस्तूचं हे आहे, मास आहे, ठीक आहे, सॉरी. सो आता या ठिकाणी पृथ्वीचं जे मास आहे त्याला आपण m1 देऊया, वस्तुमान आहे त्याला आपण m2 देऊया आणि वस्तूचं जे आहे त्याला मी m2 देते. सो m2 कॅन्सल झाले, मग काय राहिलं, Gm1/r² इज इक्वल टू स्मॉल g. हा मोठा g काय होता, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट होता, 6.67 इंटू 10⁻11 किलो त्याची व्हॅल्यू आहे, ठीक आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट आहे ही जी हे जे आहे वस्तुमान ते कोणाचं आहे, पृथ्वीचं वस्तुमान आहे, याची व्हॅल्यू पण ठरलेली असते. हे जे r² आहे, r² म्हणजे काय आहे, त्रिज्या. पृथ्वीपासून इथे पृथ्वी आहे, पृथ्वीपासून ती वस्तू जिथे कुठे असेल तेवढं जे काही अंतर असणार आहे, किंवा आता आपण असं मानूया की ती वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावरच आहे, तर हे जे काय अंतर आहे पृथ्वीच्या केंद्रापासूनचं पृथ्वी पृष्ठभागापर्यंत त्याला आपण मानतोय r, आणि त्या rचं काय घ्यायचंय, वर्ग. तर अशा पद्धतीने Gm1/r चा वर्ग इज इक्वल टू स्मॉल g म्हणजेच गुरुत्व त्वरण, हे आलं आपलं उत्तर. आता याच्यामधली ही जी आहे याची व्हॅल्यू सगळ्यांना माहितीच आहे. हे जे मास किंवा वस्तुमान आहे त्याची व्हॅल्यू पण 6 × 10⁻24 ही पण ठरलेली असते, मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. r म्हणजेच काय, रेडियस किंवा त्रिज्या. त्रिज्याची व्हॅल्यू पण ठरलेली असते 6.4 × 10⁻6, याचा वर्ग घ्यायचा असल्यामुळे वर्ग घेतलेला आहे. जेव्हा तुम्ही सगळं हे सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळेल, ती आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, जे की आहे त्वरण, ठीक आहे, गुरुत्व त्वरण. जी ची व्हॅल्यू आहे स्मॉल जी ची, गुरुत्व त्वरणाची. तर हे जे त्वरण आहे ते केवळ पृथ्वीचे वस्तुमान m व तिची त्रिज्या r यावरती अवलंबून असते. आता बघा, जर मी सपोज उद्या पृथ्वीचा मास जे आहे तर ते वाढलं, 6च्या ऐवजी 8 झालं, पृथ्वीची त्रिज्या तेवढीच आहे, फक्त मास वाढलं, तर याचा अर्थ त्वरणाची व्हॅल्यू काय होईल, वाढेल. आता पृथ्वीचं मास किंवा वस्तुमान तेवढंच आहे, पृथ्वीची त्रिज्या मात्र या ठिकाणी वाढली, तर जी ची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल. याचा अर्थ हे तर कधी बदलणारच नाही, हा जी कधीच नाही बदलणार, कारण हा स्थिर आहे. याचा अर्थ मी ज्या पद्धतीने पृथ्वीचं वस्तुमान आणि त्रिज्या बदलेल त्याप्रमाणे माझी गुरुत्व त्वरणाची व्हॅल्यू कुठे गेलं, त्याप्रमाणे माझी गुरुत्व त्वरणाची व्हॅल्यू जी असणार आहे तर ती पण काय होणार आहे, कमी जास्त होणार आहे. याचा अर्थ गुरुत्व त्वरण संपूर्णतः पृथ्वीच्या वस्तुमानावर आणि त्रिज्येवरच अवलंबून असतं, ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त कशावरही अवलंबून नाही. त्याच्यानंतर पुढे असं आहे की जी च्या मूल्यामध्ये होणारे बदल. आता पृथ्वी एकदम अशी गोल आहे का, तर नाही, पृथ्वी जराशी अशी चपटी आहे, आणि या ठिकाणी जिथे विषुववृत्त आहे त्या ठिकाणी ती थोडीशी अशी फुगलेली आहे, आणि जिथे ध्रुव आहे त्या ठिकाणी ती चपटी आहे, ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला आता काय सांगितलं की पृथ्वीच्या त्रिज्येवरती जी ची व्हॅल्यू किंवा गुरुत्व त्वरणाची व्हॅल्यू जी आहे तर ती आधारलेली आहे. म्हणजेच इथे बघा, आता हा जर आपण सेंटर मानायचा म्हटलं, केंद्र मानायचं म्हटलं, तर केंद्रापासून या भागापर्यंतची जी काही त्रिज्या आहे तर ती कशी आहे, मोठी आहे, आणि केंद्रापासून या भागापर्यंतची त्रिज्या कशी आहे, लहान आहे. म्हणजे मला एक सांगा की हे जे आपलं त्वरण आहे ते आणि जे आपलं रेडियस आहे ते, जर आपलं रेडियस जास्त असेल तर त्वरण काय होणार, कमी होणार, आणि जर आपलं रेडियस कमी असेल तर त्वरण काय होणार, जास्त होणार. आता या ठिकाणी बघा, रेडियस जास्त आहे तर त्वरण काय होणार, कमी होणार. या ठिकाणी रेडियस कशी आहे, कमी आहे, तर त्वरण कसं होणार, जास्त होणार. याचा अर्थ विषुववृत्तीय भागामध्ये त्वरणाची व्हॅल्यू कमी असते, तर ध्रुवीय भागामध्ये त्वरणाची व्हॅल्यू जास्त असते. सगळ्यांना कळते, विषुववृत्तीय भागामध्ये त्वरणाची व्हॅल्यू सगळ्यात कमी असते, सगळ्यात कमी म्हणजेच काय, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि ध्रुवीय भागावरती सगळ्यात जास्त असते त्वरणाची व्हॅल्यू, ती म्हणजे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सगळ्यांना याच्या मागचं कारण कळलेलं आहे, कारण पृथ्वी आपली पूर्णतः गोलाकार नाही, तिचा जो विषुववृत्ताकडचा भाग आहे तर तो फुगीर आहे, का तर पृथ्वी त्याप्रमाणे फिरत असते, आणि त्यामुळे मधला जो काही भाग आहे तर तो फुगीर झालेला आहे, आणि वरचा जो काही ध्रुवाकडचा भाग आहे तर तो चपटा झालेला आहे. आणि या कारणामुळे काय होतं की त्रिज्या जी आहे त्याच्यामध्ये फरक पडतो, आणि त्रिज्येमध्ये फरक पडला की गुरुत्व त्वरणामध्ये पण फरक पडतो, आणि त्यामुळे आपल्याला त्वरण कमी जास्त पाहायला मिळतं. हेच ध्रुवाकडे सगळ्यात जास्त, तर विषुववृत्तीय भागामध्ये सगळ्यात कमी आहे. आणि तुम्हाला हे कळलेलं असेल. त्याच्यानंतर पुढे, आणि या संख्या पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की ध्रुवाकडे आहे 9.8 इतकं लक्षात ठेवा, आणि विषुववृत्ताकडे आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता त्यानंतर बघा उंचीनुसार. आता मला एक सांगा की ही आपली पृथ्वी आहे, पृथ्वीचं जे काही त्वरण आहे, गुरुत्व त्वरण आहे, तर ते केंद्रापासून वरती लागतं.
आता जर मी इथे आहे या भागावरती उभी असेल तर याचा अर्थ हे जे काही त्रिज्या आहे तर ही एवढी मोठी घ्यावी लागेल, मला जे अंतर आहे तर तितकं मोठं घ्यावं लागेल. हे जर मी इथे उभी असेल तर हे अंतर मला एवढंच घ्यावं लागेल. म्हणजे हे जे R2 आहे तर कसं आहे ते R1 पेक्षा कमी आहे. म्हणजे जेवढी जास्त हाईट असेल, ओके, जेवढी जास्त हाईट असेल तेवढा मोठा रेडियस आणि तेवढाच कमी त्वरण, कारण रेडियसच्या जास्त होण्यानुसार त्वरण कमी होतं व्यस्तनानुपाती असल्यामुळे. ठीक आहे. सो पृथ्वीच्या पृष्ठभागावर वर जाताना बिंदूचे जे काही केंद्रापासूनचं अंतर आहे तर ते वाढतंय, अर्थात वाढत जातंय आणि त्यामुळे ते अंतर वाढत असल्यामुळे, त्रिज्या वाढत असल्यामुळे जे त्वरण आहे तर ते काय होते, कमी होते. हेच जर आपण उलटं घेतलं की मी जास्त वरती न जाता पृथ्वीच्या पृष्ठभागावरच आहे तर मात्र R ची व्हॅल्यू कमी असणार कंपॅरेटिव्हली, कंपॅरिझन केलं तर R1 आणि R2 ला, आणि G ची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर याचा अर्थ जसजसं आपण पृथ्वीपासून दूर दूर जात जाऊ त्याप्रमाणे हे जे गुरुत्व त्वरण आहे किंवा जे स्मॉल g आहे त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार आहे. उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे पृथ्वीची जी काही त्रिज्या आहे तर ती 6400 किलोमीटरची आहे. पण हेच जर आपण भूपृष्ठापासून 10 किलोमीटर लांब गेलो तर ते 6410 इतपत होईल. आता अर्थात R ची व्हॅल्यू वाढलेली आहे, नो डाऊट, हाईट वाढल्यामुळे R ची व्हॅल्यू वाढलेली आहेच. पण G ची व्हॅल्यू कमी झाली, पण इतकी काही कमी नाही झाली, कारण फक्त 10 किलोमीटरने असा कायसा फरक पडणार आहे G ला. सो इतकी काही वाढली ती जी आहे तर ती घटली नाही. पण तरी सुद्धा जितकं आपण उंच उंच जाऊ तेवढंच रेडियस वाढल्यामुळे, त्रिज्या वाढल्यामुळे जे गुरुत्व त्वरण आहे त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. आता बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजेच काय, केंद्रापासून डिरेक्टली इथपर्यंत ज्या ठिकाणी R ची व्हॅल्यू 6400 आहे तर त्या ठिकाणी त्वरण जे आहे तर ते आहे 9.81. हे जर आपण माउंट एव्हरेस्ट वरती गेलो, जे की पृथ्वीच्या भूपृष्ठापासून थोडंसं वरच्या अंतरावर किंवा थोडंसं लांब आहे, तर इथे काय होतं, रेडियस वाढते, त्यामुळे G ची व्हॅल्यू काय होते, घटते. बघा, रेडियस वाढली, G ची व्हॅल्यू काय झाली, कमी झाली. जास्त नाही पण थोडीशी कमी झाली. ठीक आहे. आपण काय बघतोय की 10 किलोमीटर वाढल्यानंतर पण अगदी खूपच नगण्य बदल होतो. त्याच पद्धतीने 10 किलोमीटर मध्ये बघा फक्त शेवट बाहेरचा एक गेला, एवढंच फक्त नगण्य बदल झालेला आहे. हेच जर आपण अजून थोडं वरती गेलो तर या ठिकाणी बघा, जशी उंची वाढेल, जसं R ची व्हॅल्यू वाढेल तसं G ची व्हॅल्यू काय होते, घटते. या ठिकाणी अजून R ची व्हॅल्यू वाढली, या ठिकाणी G ची व्हॅल्यू खूपच घटली. तर अशा पद्धतीने R आणि G या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या एक दुसऱ्याशी व्यस्तनानुपाती आहेत. आता खोलीनुसार बदल, हे बघा, इथे पृथ्वी आहे, हा पृथ्वीचा केंद्र आहे. जर मी भूपृष्ठापासून आतमध्ये आले तर या ठिकाणी काय होते, माझं अंतर कसं होते, कमी होते. ठीक आहे, अंतर कसं होते, कमी होतंय, म्हणजे रेडियस काय होते, कमी होतंय. पण या ठिकाणी बघा, म्हणजे एवढाच पृथ्वीचा भाग आपण कन्सिडर करणार किंवा पृथ्वीची एवढीच गोष्ट जी आहे ती आपण कन्सिडर करतोय. मग आता आपल्या लॉजिक प्रमाणे जर आपला रेडियस कमी झाला तर G काय व्हायला पाहिजे होतं, वाढायला पाहिजे होतं. ठीक आहे, G चं मूल्य अधिक असायला हवं होतं. म्हणजे जसं आपण केंद्राकडे येऊ तसं रेडियस अजून कमी होतंय आणि G ची व्हॅल्यू वाढत वाढत जायला पाहिजे होती आणि केंद्रामध्ये तर सगळ्यात जास्त व्हॅल्यू असायला पाहिजे होती. पण असं नसतं. पृथ्वीच्या केंद्रामध्ये G ची व्हॅल्यू 0 असते. कशामुळे 0 असते, तर परंतु पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तूवरती गुरुत्वीय बल प्रवृत्त करणारा पृथ्वीचा भाग पण कमी होतो. म्हणजे जेव्हा वस्तू आपल्या पृष्ठभागावरती होती इथे वरती, तर तेव्हा एवढं या केंद्रापासून ते एवढं, म्हणजे हा पृथ्वीचा सगळा भाग या वस्तूवरती बल लावायचा. पण हीच वस्तू जर आतमध्ये आली इथे तर आता फक्त एवढाच भाग पृथ्वीवरती वस्तुमान जे आहे ते लावतोय. अजून आतमध्ये आली तर फक्त एवढाच भाग जे आहे तर ते वस्तुमान लावतोय. याचा अर्थ रेडियस जे आहे तर ते कमी होतच नाहीये, कारण आता भागच कमी होतोय. आणि याच्यामुळे काय होतंय, या ठिकाणी प्रत्येक वेळी बघा, आधी एवढं मास होतं, आता एवढंसच मास आहे, आता एवढंच मास आहे, असं करत करत आपली जी G ची व्हॅल्यू आहे तर ती वस्तुमानासाठी किंवा माससाठी कशी आहे, समानुपाती आहे. जेवढा मास कमी असणार तेवढा G ची व्हॅल्यू कमी. सो जेवढं तुम्ही आतमध्ये याल तेवढं बघा मास कमी 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 होत चाललेला आहे. मग जेव्हा आपण एकदम केंद्रामध्ये येतो पृथ्वीच्या तेव्हा काही मासच राहत नाहीये आणि मास शून्य झाल्यामुळे आपली जी G आहे, त्वरण आहे, तिची पण व्हॅल्यू काय होते, शून्य होते. आणि त्यामुळे पृथ्वीच्या केंद्र भागामध्ये जे त्वरण आहे, गुरुत्व त्वरण आहे, त्याची व्हॅल्यू नेहमी शून्य असते. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, कारणांसहित स्पष्ट करा. तर त्यावेळेस तुम्हाला शास्त्रीय कारण जे आहे ते लिहायचं आहे. कारण जसं आपण पृथ्वीच्या आत जाऊ तसं आपण त्रिज्येच्या अनुषंगाने नाही तर आपण पृथ्वीच्या वस्तुमानाच्या अनुषंगाने त्वरण काढतो आणि त्यामुळे ते आतमध्ये जाऊ तसं कमी कमी होत जातं. ठीक आहे, आतापर्यंत आपण त्रिज्येनुसार बदल पाहत होतो, आता आपण वस्तुमानानुसार बदल पाहिलेला आहे. सो आय होप की तुम्हाला याची आयडिया मिळालेली आहे आणि याच्यामध्ये काही तुम्हाला आता डाऊट नसेल. ठीक आहे, चला आता पुढे बघा. सो पृथ्वीच्या केंद्रामध्ये काय होते, व्हॅल्यू G ची अगदीच 0 होते.
आता प्रत्येक ग्रह आणि उपग्रह यांचं वस्तुमान आणि त्रिज्या वेगवेगळ्या असतात. आता अर्थात आता आपली पृथ्वी जेवढा आहे तेवढा चंद्र आहे का, तर नाही. मग चंद्राचं वस्तुमान कमी असणार पृथ्वीपेक्षा, चंद्राचं जी त्रिज्या आहे तर ती पण पृथ्वीपेक्षा कमी असणार. याचा अर्थ चंद्राचा जो जी आहे, चंद्राचं जे काही त्वरण आहे ते पण कसं असणार आहे, कमी असणार आहे. ठीक आहे, चंद्राचं गुरुत्व त्वरण पण काय असणार आहे, कमी असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक ग्रहाच्या वस्तुमानानुसार आणि त्रिज्येनुसार आपण त्या ग्रहाचं त्वरण, गुरुत्व त्वरण काढू शकतो. सो चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 आहे. 1/6 आहे. म्हणजे जर पृथ्वीचं गुरुत्वीय बल 60 असेल तर चंद्रावरती गुरुत्वीय बल 10 न्यूटन इतकंच असणार आहे. अशा पद्धतीने 1/6 किंवा 1/6 इतकं आहे चंद्राचं गुरुत्वीय बल. म्हणजे त्याचा अर्थ काय की चंद्र आपल्यावरती कमी गुरुत्वाकर्षण लावणार. ठीक आहे, जास्त गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय, आपल्यावरती जास्त गुरुत्वाकर्षण लावलं जाते. आणि कमी गुरुत्व त्वरण म्हणजे काय, आपल्यावरती कमी गुरुत्वाकर्षण लावलं जाते. आणि चंद्रावरती गेल्यानंतर आपल्यावर कमी गुरुत्वाकर्षण लावलं जातं. त्याच्यामुळेच आपण कसं उडी मारू शकतो, किती वर जाऊ शकतो, कारण तिथं गुरुत्वाकर्षणच नाही आपल्याला खाली खेचायला. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला ही लाईन लक्षात ठेवायची आहे की 1/6 आहे. तुम्ही कधी कधी ना वजन आणि वस्तुमान हे शब्द ना असं म्हटलं असेल की एक दुसऱ्याचे समानार्थी शब्द आहेत. कधी वजनला वस्तुमान म्हणतो आपण, कधी वस्तुमानला वजन म्हणतो. पण शास्त्रीय भाषेमध्ये असं नाहीये. वस्तुमान आणि वजन याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. वस्तुमान म्हणजे काय, की कुठल्या पण वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्याच्यामध्ये जे काही द्रव्य आहे त्याचं संचन. द्रव्य म्हणजे काय, कुठली पण वस्तू घ्या. साधं तुम्ही जर एखादं हे पाण्याने भरलेला ग्लास घेतला, त्याचा आतमधलं जे द्रव्य आहे त्याचं जे काही माप आहे, त्याचं जे काही मोजमाप आहे ते असणार आहे या ग्लासचं वस्तुमान. ठीक आहे, इव्हन त्या ग्लासचं स्वतःचं पण जे मटेरियल आहे, स्टीलचं असेल तर स्टीलचं वजन, काचेचं आहे तर काचेचं वजन, तर हे सगळं मिळून जे बनतं तर ते असतं त्या वस्तूचं वस्तुमान. याचं SI एकक आहे किलोग्राम. आणि वस्तुमान अदिश आहे, म्हणजे दिशेची गरज नाही. आता आपण कसं सांगणार कुणाचं वस्तुमान सांगताना की 5 किलो नॉर्थ, 5 किलो दक्षिण, 5 किलो उत्तर असं सांगणार का आपण, तर नाही. याचा अर्थ काय की वस्तुमान हे अदिश आहे, दिशेची गरज नाहीये. जेव्हा आपण वस्तुमान सांगतो तेव्हा आपण फक्त 5 किलो, 4 किलो, 2 किलो, 1 किलो एवढंच सांगतो. कुठल्या दिशेला ते आहे ते काय आपण सांगत नाही, कारण ते बरोबरच नाहीये ते सांगणं. आणि त्यामुळेच वस्तुमान जे आहे ते सगळं सारखं असतं. म्हणजे आपलं वस्तुमान इथे आणि चंद्रावर दोन्हीकडे पण सारखंच असणार आहे. आपलं वजन बदलेल चंद्रावर 1/6 होईल, पण आपलं वस्तुमान मात्र तेवढंच राहणार आहे. कारण आपल्या अंगातले सगळे, शरीरातले सगळे बॉडी पार्ट्स जे आहेत, रक्त जे आहे, हाडं जी आहेत, तर ते तशीच राहतायत ना. का आपण चंद्रावर गेलो म्हणून हाडं इथेच ठेवून जातो का, की ओढून पडतात हाडं, नाही ना, सगळं घेऊन जातो आपण. याचा अर्थ ते जे आपलं वस्तुमान आहे ते सगळ्या ग्रहांवरती कुठेही गेलात तुम्ही अख्ख्या जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये, तरी पण वस्तुमान हे सारखंच राहतं, पण वजन मात्र बदलतं. वजन तर असं पण बदलेल की तुम्ही आता विषुववृत्तावरती तुमचं जे वजन आहे त्यापेक्षा तुम्ही ह्याच्यामध्ये ध्रुवावरती गेलं तरी तुमचं वजन बदलतं. तर अशा पद्धतीने वजन जे आहे तर ते बदलत राहतं, मात्र वस्तुमान सगळीकडेच सारखं असतं. म्हणजेच वस्तुमान जितके जास्त तेवढं जडत्वही जास्त. अर्थात जेवढं आपलं वस्तुमान जास्त तेवढं ते वस्तूचं जडत्व पण जास्तच असणार आहे. आता वजन म्हणजे काय, की एखादी वस्तू जी आहे त्या वस्तूवर गुरुत्वीय बलाने आकर्षित करते. म्हणजे या वस्तूला इथून कुठलं तरी गुरुत्वीय बल लावून पृथ्वी आकर्षित करत असते आणि त्याला आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण. त्याला आपण म्हणतो वजन. आता आपण पाहिलं की जेव्हा प्रत्येक ग्रहाचं गुरुत्वाकर्षण शक्ती वेगळी आहे, तर त्यामुळे प्रत्येक ग्रहावरती आपलं वजन वेगळं भरतं. कारण वजन हे कोणावरती डिपेंड आहे, गुरुत्वाकर्षणावरती. ठीक आहे, गुरुत्वीय बलावरती. सो याचाच अर्थ असा की जेवढं जास्त आपलं हे असणार, गुरुत्वीय बल असणार आहे तेवढंच वजन जास्त भरणार आहे. सो M वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे जे काही गुरुत्वीय बल आहे F, तर ते अशा पद्धतीने आहे F इज इक्वल टू mg आणि G इज इक्वल टू आहे Gm/r². हे सगळं जेव्हा तुम्ही सोडवत जाणार तेव्हा तुम्हाला कळेल की फोर्सचं जे SI एकक आहे, SI एकक आहे तर ते काय आहे, न्यूटन आहे. आणि तसेच वजन हे बल असल्याने ती पण एक प्रकारची सदिश राशी आहे. हे बल असल्याने एक प्रकारचं सदिश राशी आहे. म्हणजे वस्तुमान ही अदिश राशी होती, पण बल ही सदिश आहे. कारण बघा आपण काय म्हणतोय की पृथ्वी जेव्हा बल लावते तेव्हा ती नेहमी खालच्या बाजूने किंवा केंद्राच्या बाजूनेच लावते आणि पृथ्वीने लावलेलं बल हेच काय सांगतं, वजन सांगतं. याचा अर्थ वजन ही एक प्रकारची सदिश राशी आहे. कुठल्या दिशेला लागते, कसं लागते हे सगळं सांगितलं जातंय. या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते आणि अर्थात हे बल कुठे असतं, पृथ्वीच्या केंद्राकडे असतं.
G चे मूल्य म्हणजे गुरुत्व त्वरणाचे मूल्य सगळीकडे सारखे असेलच का? तर नाही, कारण हे कशावरती आधारित आहे? त्या ग्रहाच्या वस्तुमानावरती आणि त्रिज्येवरती. आपण ग्रह बदलला, वस्तुमान बदलणार, त्रिज्या बदलणार आणि त्यामुळे त्वरणाची व्हॅल्यू बदलणार. त्वरण बदललं की या ठिकाणी जे बाकीच्या गोष्टी आहेत, बल वगैरे, त्या पण सगळ्या बदलणार. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी वजन सारखं नसतं, पण वस्तुमान मात्र सारखंच असतं. बोलीभाषेमध्ये आपण वजन या शब्दाचा अर्थ वजन आणि वस्तुमान या दोन्ही अर्थाने करतो, पण ऍक्च्युली ते तसं नाहीये. ठीक आहे. ते तसं कसं नाहीये ते आपण पाहिलं. त्यानंतर पुढे आहे, एका व्यक्तीचे वजन पृथ्वीवरती 750 आहे, तर चंद्रावरती किती असेल? आपण काय पाहिलं की पृथ्वीवरच्या वजनाला जेव्हा आपण 1/6 करू तेव्हा जे वजन मिळतं ते आपलं वजन कोणाचं असतं? चंद्रावरचं असतं. सो चंद्राचं पण या ठिकाणी आता काय सांगितलेले ते बघा. म्हणजे हे आपलं आयडियल केसमध्ये आहे, जेव्हा काही सांगितलं नसेल. पण जेव्हा प्रश्नामध्ये ऑलरेडी काही माहिती प्रोव्हाइड केली असेल तेव्हा त्याचं काय करायचं की चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 1/81 पट इतकं आहे. तर त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 1/3.7 इतकं मोठं आहे. म्हणजे त्रिज्या एवढी आहे आणि ते जे वस्तुमान आहे आता तर ते किती बनलेलं आहे? 1/81. सो आता आपल्याला पृथ्वीचं वजन पाहायला मिळते 750. आपल्याला काय सांगितलेलं आहे की चंद्र आणि पृथ्वी यांच्या वजनामधलं जे पट आहे तर ते आहे 1/81. म्हणजेच यांच्यामधलं जर गुणोत्तर काढायचं म्हटलं तर अर्थ बाय मास इज इक्वल टू काय आलं? 81 आलं. त्याच पद्धतीने त्रिज्या अर्थ बाय मून मूनची त्रिज्या किती आहे? 3/7. सो अशा पद्धतीने त्या व्यक्तीचं जे काही वस्तुमान आहे तर ते आहे मीटर किलोग्राम. कारण आपल्याकडे त्याच व्हॅल्यूज अवेलेबल आहेत. सो पृथ्वीवरील त्या व्यक्तीचे जे काही वजन असणार आहे तर ते असणार आहे वजन इज इक्वल टू m इंटू जी. म्हणजे G इज इक्वल टू काय असणार आहे? आता त्याचं वजन जे आहे तर ते केलं जाणार आहे. सो G इज इक्वल टू असणार आहे आता mgme/r. आता हा फॉर्म्युला कुठून आला? तर G इज इक्वल टू m ला आपण इकडे शिफ्ट केलं. दोन्ही पण फोर्सचेच फॉर्म्युला असल्यामुळे G इज इक्वल टू mgm/r² हा आपला बनला इथून पुढचा फॉर्म्युला. तर आता तुम्हाला ह्याला सॉल्व्ह करायचं आहे सगळ्या व्हॅल्यूज टाकून. सो ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत सगळ्या टाका आणि आपलं जे उत्तर आहे तर ते फाइंड आउट करा. अशाच पद्धतीने तुम्हाला हे सगळे क्वेश्चन सोडवायचे आहेत. चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ 1/6 आहे, पण आपण पाहिलं वस्तूचे चंद्रावरील वजन वजन आपण m म्हणजे वस्तुमान, gm म्हणजेच गुरुत्वीय त्वरण, कशावरचं? चंद्रावरचं, मून. m स्टँड्स फॉर मून. सो असे लिहू शकता. म्हणजे चंद्रावरील त्वरण हे प्रामुख्याने त्वरणाचा 1/6 आहे. म्हणजे याचा अर्थ काय की चंद्रावरचं जे काही त्वरण आहे हे पृथ्वीच्या 1/6 आहे. म्हणजे पृथ्वी जेव्हा 1 मीटर पर स्क्वेअर जाईल तेव्हा जे चंद्र आहे तर त्याने अजून 6 पण कंप्लीट नसणार केलं. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे असणार आहे गुरुत्वीय लहरी आणि फ्री फॉल, त्यासोबतच काही न्यूमरिकल्स आणि शेवटचे टॉपिक जे आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि प्लीज आपल्या मित्रांसोबत शेअर करा. बाय बाय.